श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या नावांची घोषणा, पुणे महानगरपालिकेच्या वतीनं कसबा भवानीपेठ परिसरात झिरो वेस्ट कसबा भवानी या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ, पुणे महानगरपालिकेतर्फे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहर परिवर्तन कक्षाची स्थापना, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेचा 31वा दीक्षांत समारंभ उत्साहात आणि गिरीपूजन गिर्यारोहण संस्थेच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त अंध विद्यार्थ्यांनी घेतला गिर्यारोहणाचा अनुभव. पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे परशुराम वाडेकर यांची काल बिनविरोध निवड झाली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सभेत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाचे रवी लांडगे आणि उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीत 128 पैकी 84 जागा जिंकून भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं असल्यानं महापौर आणि उपमहापौर भाजपाचाच होणार हे निश्चितच होतं. त्यासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच विशेष सभेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडली. पुणे महापालिकेच्या वतीनं कसबा भवानीपेठ परिसरात झिरो वेस्ट कसबा भवानी या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ आमदार हेमंत रासने यांच्या प्रमुख संयोजनातून नुकताच करण्यात आला. यावेळी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांची उपस्थिती होती. पुणे शहरात प्रथमच राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पांतर्गत दारोदार 100% कचरा संकलन, कचऱ्यावर प्रक्रिया करणं तसंच कचरा वेचकांची उपजीविका सुरक्षित करण्यावर भर देण्यात येणार आहे. कसबा भवानीपेठ परिसराला स्वच्छ आणि शून्य कचरा क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प या निमित्तानं व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, गेली वर्षभर आपण सातत्याने कसबा मतदारसंघ स्वच्छ सुंदर विकसित करण्याकरता प्रयत्न करत आहोत. जेव्हापासून प्रयत्नशील आहे त्याच्यातनं आतापर्यंत जवळजवळ 40-50% त्याच्यातला फरक जाणवतोय. बऱ्यापैकी फीडर पॉईंट, पोलीस स्पॉट बंद झालेले आहेत आणि या पद्धतीने जो सातत्याने मी पाठपुरावा केला त्याचंच यश म्हणून आता महापालिकेने सुद्धा स्वच्छ पुणे सुंदर पुणे ही संकल्पना राबवण्याचा ठरवलेला आहे आणि जो प्रयत्न सातत्याने मी करत होतो त्यामुळे पहिला पायलट प्रोजेक्ट हा कसबा मतदारसंघामध्ये घेतलेला आहे. त्याबद्दल मी पुणे महापालिकेचं स्वागत करतो, प्रशासनाचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या नागरिकांना मी सांगू इच्छितो की आपण हा जो संकल्प घेतलेला आहे तो सिद्धीला नेण्याकरता सर्व नागरिकांचं त्याच्यात सहकार्य मोठ्या प्रमाणात असणं आवश्यक आहे. कारण जर आपण बघितलं तर आता स्वच्छनी 400 लोकांची टीम नवीन तयार केलेली आहे, परंतु कसबा मतदारसंघाच्या लोकसंख्या ही जवळजवळ 4.5-5 लाख झालेली आहे. या ठिकाणी असणाऱ्या व्यापारीकरणाचा जो आपण जर विचार केला तर 1.5-2 लाख ही दुकानं आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून निर्माण होणारा कचरा तो जर रस्त्यावर डंप नाही झाला, योग्य ठिकाणी ज्या पद्धतीने आपण त्याची व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीने जर तो त्यांच्या ठिकाणी गेला तर हा स्वच्छ सुंदर विकसित कसबा व्हायला या 90 दिवसात नक्कीच उपयोग होईल. तुमच्या माध्यमातून आवाहन करतो सगळ्यांना, या पुढील काळात एक सुद्धा फ्लेक्स कसबा मतदारसंघामध्ये लागणार नाही हे आम्ही लक्षात आणतो. फक्त आपणच बघितलं असेल तर मी जाहीररित्या सांगितलं आयुक्तांना की ज्या 5 दिवसात ज्या पद्धतीनं अतिक्रमण, फुटपाथवरचं अतिक्रमण विरहित होतं, अतिशय खड्डेमुक्त मतदारसंघ होता, या पद्धतीने तर सातत्याने राहिला पाहिजे आणि जे जे चांगलं आहे ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझ्याबरोबर निवडून आलेले जे सगळे कसब्यातले नगरसेवक आहेत त्या सगळ्यांचा सुद्धा प्रयत्न तो राहील आणि या 90 दिवसात आम्ही सगळ्यांना तोंडात बोट घालायला लावू असं काम करून दाखवू. पुणे शहरातील रस्ते, पादचारी मार्ग, स्वच्छता, देखभाल दुरुस्ती आणि विविध शासकीय विभागांमधील समन्वय यावर भर देत 2026 या वर्षात शहराचा सर्वांगीण कायापालट घडवण्याचा महत्वाकांक्षी निर्धार पुणे महानगरपालिकेनं केला आहे. यासाठी महापालिकेतर्फे शहर परिवर्तन कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाची पहिली बैठक नुकतीच पुणे महानगरपालिकेत पार पडली.
या बैठकीत महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह महापालिका, MSDCL, पोलीस विभाग, BSNL आदी विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरातील लहान मोठ्या समस्या तातडीनं सोडवणं, खोदकाम थांबवणं, रस्ते टिकाऊ ठेवणं आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा देणं या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. या बैठकीत महापालिकेला इतर विभागांकडून अपेक्षित असलेलं सहकार्य आणि इतर विभागांना महापालिकेकडून भेडसावणाऱ्या अडचणी यावर चर्चा करून त्वरित निर्णय घेतले जातील, असं महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं. ते म्हणाले, ऍक्च्युली आम्ही हा जो आजचा मीटिंग आहे दिस इज आपण याला म्हणतो शहर परिवर्तन कक्ष. बेसिकली कसं आहे की शहरात थोडासा काहीतरी चांगले बदल घडून आणायचा आहे 1 वर्षासाठी. 2026 टार्गेट आम्हाला 1 वर्षाचं आहे आणि यासाठी शहर परिवर्तन कक्षचा जो आयडिया आहे माझा आणि जिल्हाधिकारी महोदयांचा आहे. आम्ही दोन्ही मिळून हा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये कसं आहे की पुणे शहरात जे काही रोजच्या रोज आम्ही काम करत असतो त्याच्यामध्ये मला काय वाटतंय की तुमच्या पण लक्षात आलं असेल की कोऑर्डिनेशन अतिशय महत्वाचा विषय आहे. उदाहरण सांगतो, आपण जेव्हा 75 किलोमीटरचा सायकलिंग रूट तयार केला होता तेव्हा आम्ही खूप स्पष्टपणे सर्वांना सूचना दिल्या होत्या की या ठिकाणी आम्हाला पुढे 5 वर्षपर्यंत कोणालाही खोदकामची परवानगी दिली जाणार नाही. पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की सायकलिंग रॅली संपला की दुसऱ्या दिवशी आमच्याकडून एक डिपार्टमेंटचं पत्र आलं. डिपार्टमेंटचं नाव मी सांगणार नाही आता. त्यांच्या आला परवानगी की त्याच ठिकाणी आम्हाला खोदकाम करायचं. ठीक आहे, खोदकामचं उद्देश मोठा होऊ शकते. कारण हा जो काही प्रस्ताव होता ते फारच विचित्र प्रस्ताव होता. कारण जेव्हा आम्ही हे काम करतो सर्वांना सांगून करतो तर एक मात्र छोटंसं उदाहरण आहे. आणि दुसरं कसं आहे की इंटिग्रेट अप्रोचमध्ये जर आपण काम केला तर आम्हाला हे सगळे रिझल्ट खूप इझिली मिळू शकतात. पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेत कृषी व्यवसाय व्यवस्थापन म्हणजेच PGDM ABM 2023-25च्या विद्यार्थ्यांचा 31वा वार्षिक दीक्षांत समारंभ केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. या समारंभात 14 राज्यातील 39 विद्यापीठांमधून आलेल्या एकूण 95 विद्यार्थ्यांना व्यवस्थापन पदविका प्रदान करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकारातून समृद्धी या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहकार क्षेत्रात व्यावसायिकतेनं काम करावं असं आवाहन मोहोळ यांनी यावेळी बोलताना केलं. ते म्हणाले, बहुत सारे प्रयास आज देश भर में सफल हो रहे हैं क्योंकि प्रधानमंत्री जी कहते हैं कि सहकार से समृद्धि ये परिकल्पना अगर हमें साकार करनी है तो सहकारिता क्षेत्र को नई ऊर्जा देनी पड़ेगी. और इन दोनों के मार्गदर्शन में और नेतृत्व में आज सहकारिता आंदोलन को देश में नई दिशा और ऊर्जा मिल रही है. सहकार से समृद्धि ये हमारे इसी कार्यों का मूल मंत्र है. सहकारिता मंत्रालय बनने के बाद हमारे मंत्रालय ने अमित भाई के नेतृत्व में 114 से ज्यादा महत्वपूर्ण निर्णय लिए. पैक्स को मजबूत बनाना, इनको अलग अलग व्यवसाय करने के लिए पॉलिसी रिफॉर्म्स, नए मल्टी स्टेट सोसाइटीज की स्थापना और उसका विस्तार, अर्बन बैंक्स के लिए अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन, डेयरी और फिशरीज को बढ़ावा, दुनिया की सबसे बड़ी अन्न भंडारण योजना आदि ऐसे कई निर्णय हमारे सहकारिता मंत्रालय ने लिए हैं. ऐसा ही एक निर्णय जिसका मैंने जिक्र अभी किया, ऐसा ही एक निर्णय 2025 में किया गया. देश में पहली बार सहकारिता क्षेत्र के लिए नया विश्वविद्यालय की स्थापना हुई. गुजरात के इरमा के प्रीमाइसेस में ये नया हमारा विश्वविद्यालय अभी शुरू हो गया. और वर्ष 2025 के अप्रैल में संसद के दोनों सदनों में त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक पास हुआ और सहकारी क्षेत्र में पहला विश्वविद्यालय की स्थापना हुई. ये बहुत ही ऐतिहासिक और क्रांतिकारी निर्णय था जो हमारे प्रधानमंत्री जी और अमित भाई के नेतृत्व में हुआ. मुझे आप सबको बताते हुए खुशी है कि 2025 में ये त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय की स्थापना के बाद व्यामनिकॉम संस्था जो है ये पहली संस्था है देश में जो इस विश्वविद्यालय से एफिलिएट हुई है. यानी कि अब यहाँ आगे जाके हम सीधे हमारे विश्वविद्यालय से अभी जुड़ेंगे. आने वाले समय में सहकारिता क्षेत्र को और मजबूत बनाने के लिए, उसके काम में पारदर्शिता लाने के लिए हमें कम से कम 17 लाख प्रशिक्षित युवाओं की जरूरत पड़ेगी. और उसमें व्यामनिकॉम मुझे विश्वास है कि अपनी महत्वपूर्ण भूमिका निभाएगा, महत्वपूर्ण योगदान देगा. अब ऐसे समय में आप सब लोग ग्रेजुएट हो रहे हैं जब सहकारिता क्षेत्र में क्रांति देश में आज हो रही है.
डी.वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा 5वा दीक्षांत समारंभ भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच झाला. यावेळी टाटा टेक्नॉलॉजीज ईव्ही सेंटर अँड एक्सलन्स आणि सेमीकंडक्टर प्रयोगशाळेचं उद्घाटन व्ही. नारायणन यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच विद्यापीठाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय पाटील, उपकुलगुरू डॉक्टर मनीष भल्ला, विश्वस्त डॉक्टर तेजस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. चांद्रयान 3च्या ऐतिहासिक यशानंतर भारतानं आपल्या अवकाश मोहिमांना आणखी गती दिली असून आता चांद्रयान 4 आणि चांद्रयान 5 या पुढील महत्वाकांक्षी मोहिमांची तयारी सुरू झाली आहे. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे मंगळ ग्रहावर संशोधन करणारा व्यापक अवकाश कार्यक्रमही भारत राबवत आहे, असं व्ही. नारायणन यावेळी म्हणाले. अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं केलेली प्रगती आज जागतिक स्तरावर दखल घेण्याजोगी ठरली आहे. कमी खर्चात उच्च दर्जाच्या मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण करण्याच्या क्षमतेमुळे भारत आज जगातील अवकाश शक्तींच्या पहिल्या 5 देशांमध्ये गणला जातो, अशी माहिती यावेळी बोलताना व्ही. नारायणन यांनी दिली. चांद्रयान 3 मोहिमेनंतर भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला. मंगळयान हे जगातील सर्वात कमी खर्चिक मंगळ मिशन आणि एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा जागतिक विक्रम भारताच्या नावावर असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाचा कानमंत्रही त्यांनी दिला. स्वातंत्र्यानंतर देशानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा देखील त्यांनी आपल्या भाषणात घेतला. गिरीपूजन गिर्यारोहण संस्थेच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त 24 अंध मुलांनी संस्थेच्या 28 स्वयंसेवकांच्या मदतीनं राजगडावर यशस्वी गिर्यारोहण केलं. गड चढताना उतरताना प्रत्येक सहभागी मुलांची स्वयंसेवकांनी काळजी घेत ही मोहीम अवघ्या 1.5 तासात फत्ते केली. दृष्टी नाही ही एकच गोष्ट सोडली तर ही मुलं सर्वसाधारण मुलांपेक्षा कोणत्याच बाबतीत कमी नव्हती. या मोहिमेविषयी गिरीपूजन संस्थेचे दीपक मोरे यांनी अधिक माहिती दिली. गिरीपूजन गिर्यारोहण व पदभ्रमण क्षेत्रात कार्यरत असलेली एक संस्था लहान थोरांसाठी सह्याद्री व हिमालयात ट्रेक्स आणि कॅम्पचे आयोजन करते, तसेच सामाजिक कार्य सुद्धा करते. गिरीपूजन संस्थेच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत एक प्रेरणादायी उपक्रम राबविला. शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 या दिवशी दृष्टी विश्व संस्थेच्या 24 अंध मुला-मुलींना घेऊन राजगड ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला. गिरीपूजनच्या 28 स्वयंसेवकांनी गड चढताना व उतरताना प्रत्येक सहभागी मुलांची काळजी घेत त्यांना योग्य मार्गदर्शन केले. सुरक्षा साधने सुद्धा सोबत घेतलेली होती. हा अवघड किल्ला चढायला अवघा 1.5 तास लागला हे विशेष. गडावर पोहोचल्यावर राजगडाशी संबंधित इतिहास व सभोवतालच्या परिसराची विस्तृत माहिती देण्यात आली. गिर्यारोहणात ही मुले सर्वसाधारण मुलांपेक्षा कोणत्याच बाबतीत कमी नाहीत हे या मुलांनी दाखवून दिले. या मुलांपैकी काही कॉलेजमध्ये शिकत होती तर काहींचे शिक्षण पूर्ण झाले होते. मुलांनी आपले कलागुणही सादर केले. त्यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. काहींचे युट्यूब चॅनलही आहेत. या सहभागी मुलांनी आजच्या ट्रेकचे अनुभवही सांगितले. सगळे उत्साही व आनंदी होते. एकमेकांना मदत करत होते. एकमेकांची चेष्टा मस्करी करत होते. या आगळ्या वेगळ्या ट्रेकचा अनुभव आमच्या कायम स्मरणात राहील. धन्यवाद. तर श्रोतेहो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन केलं माधवी कुलकर्णी यांनी. संकलन शिवराज सणस, भूषण राजगुरू आणि सीमा चोरडिया यांचं. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.